Welcome to AV number 3, part number 3 of assignment. क्वेश्चन नंबर 4 जो आहे एक्सपान्शन ऑफ आयडियाज या बाबतीतले आपण बघूया ह्या ठिकाणी. A1 एक्सपंड आयडिया इनहरंट इन द फॉलोइंग प्रोव्हर्ब. खाली एक प्रोव्हर्ब आहे, त्या प्रोव्हर्बबद्दल त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर मी सेकंड प्रोव्हर्ब जी आहे ती ह्या ठिकाणी घेतली आहे. वन शुड इट टू लिव्ह, नॉट लिव्ह टू इट फ्रँकलिन. तर वन शुड इट टू लिव्ह, नॉट लिव्ह टू इट. तर एखाद्या माणसाने त्या ठिकाणी जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगू नये असं म्हणतात. तर ते कसं आहे, जगण्यासाठी खायचं का खाण्यासाठी जगायचं? तर बघूया आपण ह्या ठिकाणी. वी ऑल हॅव हर्ड द प्रोव्हर्ब हेल्थ इज वेल्थ. आपण ऐकलं आहे या म्हणीबद्दल की आरोग्य ही संपत्ती असते. अ साऊंड माइंड कॅन ओनली एक्झिस्ट इन द साऊंड बॉडी. तर एक चांगलं मन हे चांगल्या शरीरात वास करत असतं, ते राहत असतं. इफ वी आर हेल्दी वन कॅन हँडल एनी सिच्युएशन इन लाईफ. जर आपण हेल्दी असू, आपण जर चांगलं आरोग्य आपलं असेल, तर आपण कुठलीही परिस्थिती आपल्या जीवनातली तिला आपण सामोरं जाऊ शकतो. इटिंग प्लेज अ मेजर रोल इन मेंटेनिंग अ पर्सन्स हेल्थ. तर खाणं जे असतं ते प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक आरोग्य मेंटेन करण्यासाठी ते महत्त्वाचं असतं. द इटिंग हॅबिट्स डिपेंड ऑन ऑन ओन डिस्क्रिशन. आणि प्रत्येकाच्याच खाण्याच्या सवयी ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या स्वतःच्या मतावर अवलंबून असतात. इफ वी आर कॉन्शियस अबाउट द डिसिजन व्हेअर टू स्टॉप. पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपण त्या ठिकाणी भान ठेवलं पाहिजे की आपण हा निर्णय महत्त्वाचा आहे की कुठे थांबायचं. दिस फार अँड नो फार्दर. म्हणजे किती खायचं हे आपण ठरवायला पाहिजे. वी कॅन अवॉइड मेनी क्रिटिकल कंडिशन्स ऑफ लाईफ विथ अ हेल्दी बॉडी. जर आपण चांगलं शरीर त्या ठिकाणी आपण ठेवलं तर आपल्या अनेक क्रिटिकल कंडिशन ज्या आहेत जीवनातल्या, ज्या अतिशय नाजूक अवस्था असतात, त्यांना आपण टाळू शकतो. दॅट इज द बिगेस्ट वेल्थ एनी पर्सन कॅन हॅव. आणि सगळ्यात महत्त्वाची ती संपत्ती असते. आणि म्हणून त्या ठिकाणी आरोग्य जे आपलं आहे, म्हणजे खाण्यासाठी त्या ठिकाणी आपण जन्माला आलेलो आहोत का, म्हणजे कितीही खात सुटायचं का, तर ते तसं नाही. तर आपण जगण्यासाठी खायला पाहिजे, खाण्यासाठी जगायला नको. बट वन नीड्स अ स्ट्रॉंग विल पॉवर टू नॉट टू लिव्ह जस्ट टू इट. तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आपण एक चांगली एक विल पॉवर जी आहे, एक चांगली मनाची शक्ती त्या ठिकाणी तयार केली पाहिजे. नॉट टू लिव्ह जस्ट टू इट. फक्त जगण्यासाठी फक्त खाण्यासाठी आपण जगायला नको. द टेम्पटेशन्स आर स्प्रेड ऑल अराउंड अस. आता अलीकडे जर बघितलं तर टेम्पटेशन्स आर स्प्रेड ऑल अराउंड. टेम्पटेशन्स अर्थ आहे मोह. अलीकडे संपूर्ण मोह जाल जे आहे ते पसरलं गेलेलं आहे. अनेक मोह आपल्याला पडतो. सम पीपल हॅव द हॅबिट ऑफ इटिंग टू देअर हर्ट्स कंटेंट. अगदी काही लोक इतकं खातात की अगदी मन भरेस तोपर्यंत खात असतात. अँड कन्सोलिंग देमसेल्स सेईंग दॅट इट इज जस्ट वन डे ओनली. आणि अजून ते स्वतःला सांगतात, सांत्वन करतात की अरे आजच्याच दिवस यार, उद्याला नाही खाणार. बट दे आर ग्रीडी इनफ टू फॉरगेट देअर प्रॉमिस इझिली ॲट द साईट ऑफ माउथ वॉटरिंग डिशेस अँड कंटिन्यू देअर थेरी ऑफ लिव्हिंग टू इट. पण नंतर ते त्या मोहाला इतकं बळी पडतात की ते विसरून जातात की त्या ठिकाणी एखादी चांगली डिश आली की जिच्याकडे पाहून पाणी सुटतं, ते पुन्हा एकदा ते खायला सुरुवात करतात. आणि खाणं हे त्यांना आवडतं, म्हणजे अगदी खाण्यासाठीच आपला जन्म आहे असं त्यांना वाटतं. ॲपरेंटली टू सम पीपल द इटिंग हॅबिट्स डू नॉट नीड टू बी गिव्हन सो मच इम्पॉर्टन्स. आणि म्हणून काही लोकांच्यामध्ये त्या ठिकाणी खाण्याच्या सवयींना जास्त अतिमहत्त्व देऊ नये. बिकॉज दे फील दॅट द मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज इन द जिम्स विल कॉम्पन्सेट फॉर द लॉस ऑफ ओव्हर इटिंग. तर त्या ठिकाणी जे आता जे आधुनिक तंत्रज्ञान जे आहे त्याच्यामध्ये आपण जिमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जरी जास्त खाल्लं असेल तरी आपण ती एनर्जी लॉस करू शकतो आणि त्यामध्ये आपण त्याला भरपाई करू शकतो. वर्क हार्ड इन द जिम अँड यू कॅन ईट एनिथिंग इज देअर मोटो ऑफ लाईफ. तर काही लोक असं जिममध्ये खूप कष्ट करतात, किती खायचं, मजबूत खायचं असं त्यांना वाटतं. सो आफ्टर कमिंग आउट ऑफ द जिम दे कन्झ्युम अ बिग मग ऑफ कोल्ड कॉफी विथ अ क्रीम फ्रॉम अ रेप्युटेड कॉफी शॉप. आणि म्हणून जिम आल्यानंतर ते भरपूर खातात, कोल्ड कॉफी पितात, जे पाहिजे ते खातात. अँड डू नॉट फील गिल्टी अबाउट इट. त्यांना त्याचं काही वाटत नाही. नॉट ओनली होम कुक डिलिशियस फूड्स बट ऑल सॉर्ट्स ऑफ जंक फूड्स आर इन्क्लुडेड इन देअर लिस्ट ऑफ फूड. फक्त घरातलंच अन्न त्यांना चांगलं वाटत नाही, तर जंक फूड जे आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे, अनेक प्रकारचे जे काही फास्ट फूड्स आहेत, हे सगळे त्यांना त्यांच्या लिस्टमध्ये असतात. फूड इज इसेन्शियल फॉर वन सर्वायवल. आणि म्हणून त्याने म्हटलं आहे की अन्न हे आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. बट एक्सेस ऑफ एनिथिंग इज बॅड. पण अति खाणं आणि मसनात जाणं असं म्हणतात. बट एक्सेस ऑफ एनिथिंग इज बॅड. आणि म्हणून त्या ठिकाणी
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जो आहे तो वाईट असतो. इट इज नॉट अबाउट रिस्ट्रिक्शन्स ओनली, इट इज अबाउट हाऊ वन कॅन बॅलन्स अँड एन्जॉय द फूड. तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी मर्यादा बंधनं नाही, तर त्या ठिकाणी आपण बॅलन्स केलं पाहिजे आणि अन्नाचा आनंद घेतला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी खायसाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं, तर या पद्धतीने आपण एक एक्सपन्शन ऑफ आयडिया जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. ते तुम्ही नीट बघा आणि त्या पद्धतीने आपण हा पहिला पार्ट जो आहे तो पूर्ण केलेला आहे. आता आपण सेकंड पार्टकडे जाऊया. सेकंड पार्ट आपला आहे, इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. इथे आपण आता जाऊया. हा आहे आपला थर्ड पार्ट. इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. असं म्हणतात की हिवाळा आला की वसंत काय त्याच्या मागेच असतो. म्हणजे शब्दशः अर्थ त्या ठिकाणी तसा आले नाही आहे. म्हणजे दुःख असेल तर दुःखानंतर सुखसुद्धा त्या ठिकाणी येत असतं. तर बघूया आपण, इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. जर त्या ठिकाणी हिवाळा आलेलाच आहे, शिशिर त्या ठिकाणी सॉरी हिवाळा आलेलाच आहे, तर त्या ठिकाणी वसंत जो आहे, वसंताचं आगमन पण त्या ठिकाणी निश्चितच आहे. म्हणजे दुःख आहे तर सुख पण आहे, हे पण दिवस त्या ठिकाणी जातील असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. थिंक पॉझिटिव्ह अँड लिव्ह हॅपी. सगळ्यात महत्त्वाचं, चांगला विचार करा, होकारात्मक विचार करा आणि आनंदी राहा. सेलिब्रेट लाईफ आयडियली दिस शुड बी द मोटो ऑफ अ पर्सन्स लाईफ. तर त्या ठिकाणी आपलं जे जे लाईफ आहे ते चांगल्या पद्धतीने घालवा, आनंदी राहा आणि आपलं जीवन त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने घालवणं हे आवश्यक आहे. आणि हा आपला मोटो पाहिजे, हे आपलं जीवनाचं तत्त्व पाहिजे. हे प्रत्येक माणसाला हे जमलं पाहिजे की आपण जास्तीत जास्त होकारात्मक विचारसरणी ठेवायची, अतिशय पॉझिटिव्ह राहायचं आणि आनंदाने जीवन जगायचं. बट हाऊ मेनी ऑफ अस हॉनेस्टली फॉलो दिस मोटो. पण खरंच आपण किती लोक प्रामाणिकपणे ह्या तत्त्वाचं पालन करतो. लाईफ इंडीड इज अ ब्युटिफुल बट इट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन. खरंच जीवन अतिशय सुंदर आहे, पण ते असं स्ट्रेट लाईनसारखं नाही. लाईफ इंडीड इज अ ब्युटिफुल बट इट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन. ते असं सरळ सरळ जात नसतं कधी. देर हॅज टू बी अप्स अँड डाऊन्स. तर त्याला चढउतार असतात ना जीवनामध्ये. जीवनामध्ये चढउतार असतात, सुखदुःख असतात. बोथ दीज अप्स अँड डाऊन्स, अप्स ॲज वेल ॲज डाऊन्स हॅव समथिंग टू टीच अस. आणि हे जे अप्स अँड डाऊन्स आहेत, म्हणजे हे जे यश अपयश आहे, हा जो आलेख आहे, तो चढउतार जो आहे तो चढत येत असतो. ॲज पी बी शेले सेड. आणि म्हणून त्या ठिकाणी कवी असं म्हणतो, इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. आणि म्हणून कवी असं म्हणतो की जर हिवाळा आला ना तर वसंत पण त्या ठिकाणी निश्चितच येणार आहे. दीज आर द नॅचरल कोर्सेस ऑफ लाईफ. हे जीवनाचे एक नैसर्गिक नियम आहेत. वन हॅज टू फॉलो द ऑदर ॲज वन सीझन फॉलोज द ऑदर. तर एकामागून एक त्या ठिकाणी क्रिया होत असतात. म्हणजे सुख आलं दुःख येतं, दुःख आलं सुख येतं. तर हे निसर्गाचं चक्र आहे. दिवस काय बसून राहत नसतात, ते आज ना उद्या ते चालले जातात. करोनाचा कालखंड जो आहे तो सुद्धा आज ना उद्या जाणारच आहे. आणि एक नवीन उमंग, नवीन उत्साह, नवीन तेज जे आहे ते पुन्हा एकदा आपल्याला येणार आहे. लाईफ हॅज प्रॉब्लेम्स अँड एव्हरी प्रॉब्लेम इज बाउंड टू हॅव सम सोल्युशन्स इफ वी कॅन ट्राय टू सी द ब्रायटर साईड. तर जीवनामध्ये समस्या आहेत, प्रत्येक समस्येला त्या ठिकाणी एक समाधान असतं. प्रत्येक शंकेचं एक समाधान असतं, प्रत्येक समस्येचं एक उत्तर असतं. इफ वी कॅन ट्राय टू सी द ब्रायटर साईड. पण त्याची जर आपण पॉझिटिव्ह बाजू बघितली, त्याची जर प्रकाशाची बाजू बघितली, तर प्रत्येक समस्या ही सोडवता येऊ शकते. नो वन मेक्स अ लॉक विदाऊट अ की. तर असं कधी घडत नाही की कुलपाशिवाय चावी. तर ज्या ठिकाणी कुलूप आहे त्या ठिकाणी चावीही असणारच आहे. दॅट इज वाय गॉड ओंट गिव्ह यू प्रॉब्लेम्स विदाऊट सोल्युशन. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाने असं कधी केलं नाही की त्या ठिकाणी समस्या टाकल्या देवाने, तर त्या समस्येवर त्या ठिकाणी उपाययोजना पण त्या ठिकाणी दिलेली आहे. इन गॉड्स ओन वर्ल्ड अल्सो इफ सिव्हिअर विंटर क्रिएट्स डिफिकल्टीज. आणि म्हणून देव असं म्हणतो की जर ह्या ह्या हिवाळ्यामुळे जर त्या ठिकाणी अनेक अडचणी त्या ठिकाणी येत असतील, ही हॅज केप्ड द स्प्रिंग रेडी टू ब्रिंग स्माईल ऑन द फेसेस ऑफ दोज हू फेस द डिफिकल्ट सिच्युएशन ब्रेवली. आणि म्हणून तो म्हणतोय की वसंतामध्ये वसंतात त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी हे चेहऱ्यावरचं हास्य जे आहे ते फुलेल आणि सगळी अवघड परिस्थिती जी आहे ती निवडून जाईल. फक्त आपण ब्रेवली, आपण फक्त शूरपणे त्या गोष्टींना सामोरं. आता इथे का असं म्हटलेलं आहे, तर साधारणतः पाश्चात्य देशामध्ये, आपल्या फॉरेन कंट्रीमध्ये त्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये बर्फ पडतं आणि बर्फ पडल्यामुळे सगळी संपूर्ण सृष्टी जी आहे ती अशी अतिशय बकास त्या ठिकाणी भासते. आणि म्हणून त्याने म्हटलेलं आहे की आज ना उद्या हे सगळं बर्फ जे आहे ते वितळणार आहे आणि एक नवीन उत्साह, नवीन वसंत जो आहे तो जीवनामध्ये येईल. विंटर बिंग द सिम्बॉल ऑफ डिस्ट्रक्शन हिअर. आणि म्हणून त्याने म्हटलं आहे की ह्या ठिकाणी
विंटर हिवाळा जो आहे ना, तर तो एक विध्वंसक म्हणून त्या ठिकाणी त्याचं प्रतिकात्मकता आलेली आहे. स्प्रिंग विल ब्रिंग विथ इट ॲबंडन्स एव्हरीवेअर, आणि वसंत जो आहे तो एक नवीन उत्साह त्या ठिकाणी आणतो आहे, असं त्याने त्या ठिकाणी म्हटलं आहे. आवर ड्युटी इज टू मेंटेन आवर पेशन्स अँड वेट विथ होप फॉर वेलकमिंग द गुड डेज, बिकॉज ॲट द एंड ऑफ एव्हरी टनेल देर इज लाईट. आणि म्हणून आपण सगळ्यात महत्त्वाचं आपलं कर्तव्य काय आहे, तर आपण आपला पेशन्स जो आहे, आपण आपला संयम जो आहे तो थांबवला पाहिजे आणि फक्त वाट बघितली पाहिजे. विथ होप फॉर वेलकमिंग द गुड डेज, बिकॉज ॲट द एंड ऑफ एव्हरी टनेल देर इज लाईट. कारण असं म्हणतात की प्रत्येक ह्या बोगद्याच्या शेवटी त्या ठिकाणी एक प्रकाश जो आहे तो त्या ठिकाणी निघत असतो. नाईट फॉलोज डे, त्या ठिकाणी रात्रीनंतर दिवस जो आहे तो उगवत असतो. दॅट इज ऑल्सो गॉड्स डिझाईन, आणि ते सुद्धा देवाचंच एक डिझाईन आहे. इफ वी क्रम्बल विथ द प्रेशर ऑफ फ्रस्ट्रेशन अँड मेक अवर सेल्स फटीग, हाऊ विल बी एन्जॉय द ब्राईटनेस ऑफ द डे. जर आपण अशा पद्धतीने जर कोसळलो, निराश झालो, तर कसं व्हायचं, तर आपण आपला जीवन त्या पद्धतीने एन्जॉय करायला पाहिजे. हाऊ विल बी एन्जॉय द ब्राईटनेस ऑफ द डे ऑर द चार्मिंग वेदर ऑफ द स्प्रिंग. तर असं ह्या वसंतातलं जगणं जे आहे ते आपण शिकलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण जगायला पाहिजे, असं कवी म्हणतोय. तर या पद्धतीने आपण सेकंड एक्सपेन्शन जे आहे ते पण पूर्ण केलेलं आहे. आता आपण थर्ड एक्सप्लेनेशनकडे आपण जाऊया. ब्युटी इज ट्रूथ, ट्रूथ इज ब्युटी, हे आपण जे आहे ते बघूया. ब्युटी इज ट्रूथ, ट्रूथ इज ब्युटी, याच्याकडे आपण जाऊया. तर ब्युटी इज ट्रूथ, ट्रूथ इज ब्युटी, सौंदर्य हे सत्य आणि सत्य हे सौंदर्य असतं. तर याचं आपल्याला आता हे उत्तर जे आहे ते इथे लिहायचं आहे. ओड ऑन अ ग्रेसियन अर्न नावाची एक कविता होती. तर एका भांड्यावर त्या ठिकाणी छान डिझाईन केलेली आहे आणि त्याच्यावरची ही त्याला उद्देशून ही कविता लिहिलेली आहे. द इमोर्टल पोएम ऑफ द पोएट जॉन कीट ब्रिंग्स आउट अ फॅक्ट ऑफ लाईफ. तर जीवनातलं खरं वास्तव या ठिकाणी कवीने मांडलेलं आहे. दॅट हॅज इट्स ओन ब्युटी वेअर जॉयज अँड सॉरोज लिव्ह टुगेदर. आणि म्हणून तो म्हणतो की जीवनाची एक स्वतंत्र एक सौंदर्य असतं की ज्यामध्ये सुख आणि दुःख हे त्या ठिकाणी एकत्रपणे नांदत असतं. ही शोज इन द पोएम द पिक्चर्स ऑन दॅट अर्न हॅज पेंटिंग्स ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ हॅपीनेस अँड सॅडनेस टू डिपिक्ट द ट्रूथ ऑफ ह्युमन लाईफ. त्या ठिकाणी मी म्हटलं तुम्हाला अर्न म्हणजे काय, तर असं एक छोटंसं एक प्रकारचा घडा असेल, एक प्रकारचं भांडं असेल, ग्रिसीन अर्न असेल ते, आणि या भांड्यात त्यांनी छान असं चित्र दिलेलं आहे. सुख आणि दुःख हे दोघंही त्यांनी त्या जीवनात जे त्या भांड्यावर चित्रण त्याचं केलेलं आहे. वर्क ऑफ आर्ट हॅज द पॉवर टू एक्सप्रेस द ट्रूथ ऑफ लाईफ सो एक्सप्लिसिटली. तर हे असं कला जी असते ना, ती कला एक प्रकारे जीवनातलं खरं वास्तव जे आहे, जीवनातलं खरं सत्य जे आहे ते स्पष्टपणे मांडत असते. ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. आणि म्हणून असं म्हटलं आहे की सौंदर्य हे बघणाऱ्याच्या डोळ्यामध्ये असतं. द पर्सन हू इज सीइंग द ब्युटी कॅन इंटरप्रिट इट हीज ऑर हर ओन वे. तर अशा पद्धतीने कुठलीही व्यक्ती त्या ठिकाणी आपलं सौंदर्य जे आहे त्याचं इंटरप्रिटेशन करत असते आपल्या नजरेतून. बट द ट्रूथ विल रिमेन द सेम. पण तुम्ही कितीही इंटरप्रिटेशन केलं, तुम्ही कितीही पृथक्करण केले, की तुम्ही कितीही मांडलं, तरी पण त्या ठिकाणी सत्य हे कधी बदलत नाही. ट्रूथ इज द परमनंट अँड अल्टिमेट ब्युटी इन द वर्ल्ड अँड नो वन हॅज द पॉवर टू डिस्ट्रॉय इट. त्या ठिकाणी त्याने असं म्हटलं आहे की सत्य हे असं आहे की ते कधीही बदलत नाही, त्याचं सौंदर्य कधीही बदलत नाही. जगाने कोणी काहीही म्हटलं तरी त्याचं स्वतःला ते कधीही डिस्ट्रॉय करू. सत्यमेव जयते असं आपण म्हणतो, तसं सौंदर्यातलं जे सत्य असतं ते कधीही बदलत नाही, ते कधी नष्ट होऊ शकत नाही. सो टू इग्नोर ट्रूथ विल बी फ्युटाईल अटेम्प्ट अँड ओनली द इनवर्ड ब्युटी हॅज द पॉवर टू बी द एव्हरलास्टिंग ट्रूथ अँड द आउटवर्ड अपीअरन्सेस आर मोमेंटरी. आणि म्हणून त्याने असं म्हटलं, सो टू इग्नोर ट्रूथ विल बी फ्युटाईल अटेम्प्ट. म्हणून त्याने म्हटलं की सत्य हे आपण कधीही दुर्लक्ष करू शकत नाही. अँड ओनली द इनवर्ड ब्युटी हॅज द पॉवर टू बी द एव्हरलास्टिंग ट्रूथ. आणि म्हणून जे आपलं आतलं सौंदर्य असताना माणसाचं मनातलं ते कधीही टिकणारं असतं. अँड आउटर अपीअरन्सेस आर मोमेंटरी. आणि कुठलेही बाहेरचे जे काही खोटे मुखोटे असतात ते क्षणासाठी असतात. म्हणजे शेवटी तुमच्या अंतर्मनातलं सौंदर्य जे आहे ते महत्त्वाचं आहे, तुमच्या बाहेर काय आहे ते महत्त्वाचं नाही. बट आवर थॉट्स वॉन्ट्स टू फाइंड आउट द ट्रूथ अँड आवर फिलिंग्स आर इन्स्पायर्ड बाय द ब्युटी. दस थॉट अँड फिलिंग्स, ट्रूथ अँड ब्युटी नीड टू गो हँड इन हँड. आणि म्हणून त्याने म्हटलं आहे की विचार आणि भावना, सत्य आणि सौंदर्य हे एकमेकांच्या हातात हात घालून ते चालत असतात. आणि म्हणून सत्य हे सुंदर असतं असं म्हणतात आणि सुंदर हे सत्य असतं असं म्हणतात. सत्यम शिवम सुंदरम अशी ही संकल्पना त्या ठिकाणी आलेली आहे. तर असे हे 3 टॉपिक जे आहे ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे आणि त्याचं एक्सपेन्शन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 5 जो आहे त्या क्वेश्चन नंबर 5कडे आपण जाऊया, की जे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट या ठिकाणी आलेली आहे
ती ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आपण बघूया. ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी आपण जाऊ आता. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. नेम एनी 4 पिरियड्स ऑफ हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. 4 कालखंड सांगायचे आहेत. नेम एनी 4 पिरियड्स ऑफ हिस्ट्री ऑफ ब्रिटिश ड्रामा. तर आपल्याला आपला जो टॉपिक आहे तो आहे 4.1. त्याचा आपण जर नीट अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या प्रश्नाची उत्तरं जी आहे ती मिळतील. नेम एनी 4 पिरियड्स ऑफ हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. तर इंग्लिश ड्रामाचे 4 पिरियड सांगा. त्याचे पिरियड आहे मिडिवल पिरियड ऑर अर्ली पिरियड, मध्ययुगीन कालखंड किंवा सुरुवातीचा कालखंड, 11 to 15 सेंचुरी, 11व ते 15व शतक, रेनायसन्स पिरियड जो आहे तो आहे 16 to 17 सेंचुरी, रेस्टोरेशन पिरियड जो आहे तो 1660 ऑनवर्ड्स आहे, आणि विक्टोरियन पिरियड जो आहे तो चौथा पिरियड आहे. म्हणजे मिडिवल पिरियड और अर्ली पिरियड, नंतर रेनायसन्स पिरियड, नंतर रेस्टोरेशन पिरियड आणि नंतर व्हिक्टोरियन पिरियड असे 4 कालखंड आहेत. त्यानंतर आहे सेकंड, लिस्ट द 4 एलिमेंट्स ऑफ ड्रामा. ड्रामा या नाटकाचे 4 घटक सांगा. तर नाटकाचे 4 घटक आहेत प्लॉट, कॅरेक्टर्स, थीम आणि स्टेज डायरेक्शन. प्लॉट, कॅरेक्टर, थीम, स्टेज डायरेक्शन. तर कथानक, पात्र, आशय आणि दिग्दर्शन हे 4 महत्त्वाचे आहे. त्यानंतर स्टेट टाईप ऑफ ड्रामा इच फ्रॉम एनी 4 पिरियड्स ऑफ हिस्ट्री. तर स्टेट टाईप ऑफ ड्रामा, प्रत्येक कालखंडातले 4 ड्रामा सांगायचे आहेत आपल्याला. तर मिडिवल पिरियडमधला जो आहे तो एक ड्रामा आहे, एव्हरीमॅन नावाचा ड्रामा आहे. रेनायसन्स पिरियडमधला ड्रामा आहे अ मिडसमर्स नाईट ड्रीम नावाचा ड्रामा आहे. रेस्टोरेशन पिरियडमधला ड्रामा आहे ऑल फॉर लव, आणि व्हिक्टोरियन पिरियडमधला ड्रामा आहे ॲन एनिमी ऑफ द पीपल. तर असे 4 ड्रामा जे आहेत ते त्या ठिकाणी आहेत. मिडिवल पिरियड, एव्हरीमॅन, रेनायसन्स पिरियड, अ मिडसमर नाईट ड्रीम, रेस्टोरेशन पिरियड, ऑल फॉर लव, आणि व्हिक्टोरियन पिरियडमधला आहे ॲन एनिमी ऑफ द पीपल. तर असे हे 4 ड्रामा आहे. त्यानंतर चौथी जी टेस्ट आपली होती ती होती डिफाईन ड्रामा. ड्रामा म्हणजे काय, ड्रामाची व्याख्या सांगा. तर ड्रामा इज अ ग्रीक वर्ड मिनिंग ॲक्ट ऑर डीड. तर कृती करणं, ॲक्शन करणं. द एन्शियन ग्रीक फिलॉसॉफर्स ॲरिस्टॉटल यूज दिस टर्म in a very influential treatise called the Poetics. In this text, Aristotle classified different forms of poetry according to basic features he thought could be commonly recognized in their composition. तर ड्रामा इज अ ग्रीक वर्ड मिनिंग ॲक्ट ऑर डीड. तर ड्रामा म्हणजे काय, तर त्या ठिकाणी एखादी ॲक्शन करणं, एखादी कृती करणं, त्याला म्हणतात ड्रामा. त्यानंतर एक्सप्लेन द टर्म प्लॉट. प्लॉट या टर्म्सचं स्पष्टीकरण द्या. प्लॉट इज अ लॉजिकली डेव्हलप्ड चेन ऑफ इव्हेंट्स इन अ नॅरेटिव्ह. The events are prepared in such a way that the whole drama becomes an action. Plot is a logically developed chain of events in narrative. तर एका पद्धतीने त्या ठिकाणी घटनांची एक मालिका जी आहे ती वर्णन केलेली असते प्लॉटमध्ये. द इव्हेंट्स आर अरेंज इन सच अ वे दॅट द होल ड्रामा बिकम्स अन ॲक्शन. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने घटनांची रचना असते की त्या ठिकाणी पूर्ण ॲक्शन आपल्याला कळते. द प्लॉट ऑफ अ ड्रामा हॅज 6 स्टेजेस: एक्सपोजिशन, कन्फ्लिक्ट, रायझिंग ॲक्शन, क्लायमॅक्स, फॉलिंग ॲक्शन, डिनाउमेंट ऑफ ऑर एंडिंग. तर असे 6 घटक त्या ठिकाणी त्या प्लॉटमध्ये असतात. तर हे पण आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह पुस्तक बघा आणि हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर इथे आपण अशा पद्धतीने संपूर्ण असाइनमेंट जी आहे ती मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकतात आणि त्या पद्धतीने आपण असाइनमेंट पूर्ण करा अशी अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं करतो. इथे मी थांबतो.